यश आणि आरोही दोघेही आता गुंडांच्या ताब्यात असतात. गुंड त्यांना टॉर्चर करत असतात. आरोही मोठमोठ्याने ओरडत असते. यश मात्र तिच्याकडे बघून हतबल झालेला असतो. यश काहीच करू शकत नसतो. यश फक्त आता केविलवाने आरोहीकडे बघत असतो, कारण की त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या बायकोला आता गुंडांनी बांधून ठेवलेलं असतं, डांबून ठेवलेलं असतं. आधीच तिच्यावरती खूप जास्त मोठं संकट कोसळलेलं असतं. त्या दुःखाला पचवता पचवताच आरोही मात्र आता पूर्णपणे हतबल झालेली असते. आता हा सगळा कारस्थान जो केलेला असतो, याच्या मागे नेमकं कोण असतं आणि कशा प्रकारे यश आणि आरोही हे किडनॅप झाले, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाहीत आणि त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओला जास्त रीच मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा आणि आम्हाला एक छोटीशी मदत करा. प्रत्येकाने जर लाईक केलं तर या व्हिडिओला व्ह्यूज इतकेच लाईक्स मिळतील आणि हा व्हिडिओ, त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो, हा ट्विस्ट बघता बघता एक लाईकचं बटन मात्र दाबायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आता सध्या आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळतंय की आरोहीचं मूल आता काही राहिलेलं नाही आहे या जगामध्ये, कारण की आरोही आणि अनघा जेव्हा तिच्या मैत्रिणीला भेटायला कर्जतला गेलेल्या असतात, तेव्हा परतीच्या प्रवासामध्ये त्यांचा एक अपघात होतो. अपघातामध्ये आता आरोहीने तिचा सीट बेल्ट काढलेला असतो. त्यामुळेच आता मात्र आरोही गंभीर जबरी जखमी होते आणि त्यामुळे तिचं बाळ तिथेच मरण पावतं आणि त्यामुळे घरामध्ये खूप शोककळा पसरलेली असते. सर्वत्र दुःखाचं वातावरण असतं. आता जेव्हा आरोही आणि यश हे घरी येतात तेव्हा मात्र संजना बोबाटा करते आणि म्हणत असते की हे सर्व झालं ते फक्त आणि फक्त ह्या अरुंधतीमुळे, आणि ही अरुंधतीच या गोष्टीला जबाबदार आहे. आपण हिला या घरात ठेवायलाच नको. त्यावेळेस मात्र यश म्हणत असतो की तू कोण ठरवणारी, ते आमचं आम्ही बघू आणि हे आता आमचं घर आहे. तुम्ही इथं फक्त राहायला आलेत, तुम्ही तेवढंच काम करा, बाकीच्या पंचायती करायचा प्रयत्न करू नका. पण तेव्हा मात्र संजना काय गप्प बसत नाही. ती कांचनचे कान भरू लागते. कांचनला ती म्हणत असते की आई, तुम्ही जरा एकदा नीट लक्ष दिलत का? म्हणजे किती वेळा आपल्याला अपशकून शकूनचे सगळ्या गोष्टींचे इशारे मिळाले होते, तरी देखील तुम्ही तिला पाठवलं. अहो, त्या अरुंधतीने तर पाठवलं, तिने तर माती खाल्ली, परंतु तुम्ही का परवानगी दिली? खरं तर तुम्ही ही परवानगी द्यायलाच नको होती. तेव्हा मात्र कांचन रडत असते. कांचनला काहीही सुचत नसतं. संजना आणि अनया दोघेही प्रयत्न करतात की कशा तरी प्रकारे आपण आता ह्या अरुंधतीला याच्यामध्ये फसवूया, म्हणजे हिला निदान या घरातून तरी बाहेर काढतील. त्याच्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करत असतात. अनया देखील म्हणत असतो की अगं अरुंधती, तुला कळतं का? तुला काही अक्कल आहे का? तेव्हा मात्र अरुंधतीच्या बद्दल अनयाच्या मनात काही नसतं. तेव्हा हे सगळं काही चालू असतं ते संजनाच्या मनात. परंतु अनया बोलून जातो की तुला कळत नाहीये का? तू का बरं पाठवलं? ती अनघा जरी गाडी चालवत असली, तरी ड्राईव्ह करत असली, तरी तिच्याकडे एक्सपिरियन्स हा कमी आहे इतरांपेक्षा. मुलांकडे जरा जास्त एक्सपिरियन्स असतो. त्यांच्या रोजच्या हाताखालून गाडी गेलेली असते. तेव्हा यश म्हणत असतो की बाबा, माझ्याकडून चूक झालेली आहे. खरं म्हणजे मी जर तिच्या सोबत गेलो असतो तर आजचा दिवस हा उजाडलाच नसता आणि आज जे काही झालंय ते झालंच नसतं. या सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे. आता त्यांच्या घरामध्ये हीच रडारड सुरू असते. सर्वजण आता याच गोष्टीवरती बोलू लागलेले असतात. परंतु आता संजनाचा मात्र इकडे वेगळाच डाव चालू असतो. संजना संपूर्ण ब्लेम हा फक्त आणि फक्त अरुंधतीवरतीच लोटायचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र आता तिला असं वाटत असतं की मी जर आता अरुंधतीला बोलले तर आई माझं कौतुक करतील आणि आई अरुंधतीला घराच्या बाहेर हाकलतील, असं अरुंधतीच्या बद्दल आता संजनाला वाटत असतं. परंतु तसं काहीही होत नाही. कांचन आता समजून घेते ही गोष्ट व्हायची होती ती झालीये, कारण की यशने स्वतः समजून सांगितलेलं असतं की जी गोष्ट घडायची आहे ती तर होणारच होती कशी ना कशी. ती आपल्या हातात नव्हती. आता जाऊ द्या, देवाला जसं वाटलंय तसं आपल्यासोबत झालंय, त्याच्यामुळे जास्त काही विचार करू नका, असंच आता यश म्हणत असतो. यशचं हे बोलणं ऐकून कांचन पूर्णपणे स्थिर झालेली असते. आता मात्र संजना आणि अनया हे दोघेही खूप जास्त, अनया आणि संजना मात्र दोघेही खूप जास्त विचार करत असतात. त्यांना खूप जास्त लोड आलेला असतो की ही अरुंधती प्रत्येक वेळेस सगळे कांड करते, कारस्थान करते, तरी देखील कशी काय वाचत असते प्रत्येक गोष्टीतून. आता जर याच जागी संजना असती तर मात्र कांचनने डायरेक्टली तिला घराच्या बाहेर काढून दिलं असतं. असं आता संजना ही अनिरुद्धला म्हणत असते की तुमच्या आईने विचार केला असता का मग माझा?
तुमच्या आईने तर मला सगळ्यात पहिल्यांदा घराबाहेर काढलं असतं आणि त्यांनी हे जाणून देखील घेतलं नसतं की मी म्हटले होते आणि त्याचा संबंध त्याच्याशी काहीही नव्हता. त्यांनी तर मला समजूनही घेतलं नसतं. त्यावेळेस मात्र त्यांच्यामध्ये असा समजूतदारपणा नसता जसा आता ते अरुंधतीला दाखवत आहे. तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणत असतो, अगं संजना, घरामध्ये प्रसंग काय आहे आणि तुझं चाललंय काय? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की जाऊ दे ते, आपण वेगळ्या गोष्टी जरा बघूयात. आता घरामध्ये वातावरण ठीक नाहीये, आता आपल्याला पहिल्यांदा नोकरीचं बघावं लागेल. तेव्हा संजना म्हणत असते, कसली नोकरी कसलं काय? आता आपल्याला कुठेही नोकरी मिळू शकत नाही, कारण की मी जितक्या ठिकाणी गेले तिथे मला फक्त अपराध्यासारखं बघण्यात आलंय आणि माझा इतका प्रयत्न करून देखील मला काहीही यश मिळालेलं नाहीये. मला काहीही समजत नाहीये, मी काय करू, मला असा प्रश्न पडलाय आता. कारण की बिल्डर तर हात धुवून मागे पडलाय आणि बिल्डरला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पैसे तर द्यावेच लागणार आहे. आता ते पैसे द्यायचे कुठून, आणायचे कुठून, असा प्रश्न आता संजना अनिरुद्धला विचारत असते. अनिरुद्ध म्हणत असतो की काहीतरी जुगाड करावंच लागेल. अनिरुद्ध म्हणत असतो की पैसे इतक्या कमी वेळात भेटतील असं मला वाटत नाही, कारण की आपण जॉबला जरी लागलो, नोकरीला जरी लागलो तरी आपण त्याचे पैसे कसे काय रिटर्न देणार? आपल्याकडे आता 1 महिन्यापेक्षा कमी वेळ आहे आणि आपल्याला त्याचे पैसे पण रिटर्न द्यायचे. काही केल्या आपल्याला हे पैसे देता येणार नाहीये, हे पण आपल्याला चांगलंच माहितीये. आणि आपण आपल्या हिश्श्याचं घर देखील आता सोडू शकत नाहीये, कारण की पुढे घेणारं कोणी नाहीये. आई आप्पा तर म्हणताय की आमच्याकडे तितके पैसेच नाही जितकं त्या घर आहे. तेव्हा मात्र संजना म्हणते की असून सुद्धा वापरता येईना अशी अवस्था झाली आपली. म्हणजे आपल्याकडे घर आहे, प्रॉपर्टी आहे, परंतु त्याच्यातला आपला काही हक्क नाहीये, आपल्याकडे फक्त ती नावाला आहे. तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणत असतो, अगं संजना, काय बोलतेस तू हे? अगं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, तू त्या गोष्टीचा विचार कर. सारखी चिडचिड का बरं चालली आहे तुझी? तेव्हा मात्र संजना म्हणते की चिडचिड नाही तर मग मी काय करू? तुझ्यासारखं गप्प बसून घेऊ? अरे घरामध्ये काय चालू आहे ते तर वेगळंच चालू आहे आणि तुझं काय चाललंय? आपल्याला काही करून आता पैसे गोळा करावे लागणार आहे बरं का. तेव्हा मात्र संजनाचं हे बोलणं ऐकून अनिरुद्धलाही टेन्शन आलेलं असतं. अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे, पैशांची जुगाड कशी करायची याचा मी विचार करतो. तेव्हा मात्र संजना आता विचार करायला लागते. दुसरीकडे अरुंधती ही आरोही आणि यशशी बोलायला आलेली असते. ती त्यांना म्हणत असते की आपल्याला काही आयुष्यामध्ये नको असलेल्या घटना देखील घडतात, परंतु त्याने असं खचून जायचं नसतं. ठीक आहे, जे झालं ते झालं, परंतु आता पुन्हा उठा, लढा आणि त्यामुळेच पुन्हा एकदा तुम्ही उठून उभे राहाल. त्याच्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. झालेली घटना व्हायला नको होती, परंतु ती घडून गेलीये, त्यावरती आता आपण काहीही करू शकत नाही. तेव्हा एकच उपाय आहे यावरती की तुम्ही आता लवकरात लवकर पहिल्यासारखे या गोष्टीतून सावरा स्वतःला, कारण की हे दुःख पचवणं खरंच अवघड असतं, कठीण असतं, हे मी आता चांगलंच ओळखू शकते तुमची अवस्था बघून. तेव्हा मात्र आता अरुंधती त्या दोघांनाही धीर देत असते. सर्वांचं लक्ष आणि सर्वांचं सांत्वन हे यश आणि आरोही सोबत असतं. आता तेवढ्यातच अचानक घराची कडी जोरजोरात कोणतरी वाजवत असतं. ती कडी उचकून जेव्हा ते बघतात तेव्हा मात्र तिथे काही गुंड आलेले असतात. ते गुंड परत एकदा धमकी देतात. परत एकदा ते अनिरुद्ध आणि संजनाला म्हणत असतात की आमचे पैसे आम्हाला पाहिजेत आणि ते जर पैसे आमच्या बिल्डरला नाही मिळाले वेळेत तर मात्र एकेकाचा जीव घेऊ, असं मात्र आता त्या दोघांना त्यांनी धमकवलेलं असतं. आता ही गोष्ट सर्वांनी बघितलेली असते की संजना आणि आण्याला गुंड सारख्या धमत्रा आण्या म्हटलेला असतो की जे काही आहे ना ते माझ्यासोबत आहे, तुमचं व्यवहार हा माझ्यासोबत आहे, माझ्या कुटुंबाला त्यात इन्व्हॉल्व्ह करायची काही गरज नाही. जा त्या बिल्डरला जाऊन सांगा की या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करायची काही गरज नाही माझ्या कुटुंबाला, मी स्वतंत्र आहे आणि माझ्या स्वतंत्ररित्या मी ते कर्ज फेडण्यासाठी तयार आहे. तेव्हा मात्र ते गुंड तिथून निघून जातात. परंतु आता इकडे संजनाला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. संजना म्हणत असते की आता कुठून द्यायचे पैसे आपण इथे सारे, आता आपण तर ते सगळे खर्च देखील केले. तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणत असतो की तुलाच लय हौस होती ना खर्च करायची, म्हणून झालं हे सगळं. तेव्हा मी म्हणत होतो जपून वापर नाही, परंतु तुला क्लास, क्वालिटी या सगळ्या गोष्टी मॅटर करत होत्या ना. आता घे, आता भोग कर्माची फळं. आता आपल्याला जॉब देखील मिळत नाहीये, पैसे फेडायचे तर फेडायचे कुठून आता? त्यावेळेस मात्र आता अरुंधती इकडे यश आणि आरोहीला जेवण घेऊन चाललेली असते. सर्वजण त्यांच्या पाशीच बसलेले असतात. तेव्हा मात्र आता संजनाच्या डोक्यात एक ट्यूब पेटते. आपल्याला थोडंसं नाटक करावं लागेल असं ती आता अनिरुद्धला म्हणते. तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणतो की काय प्लॅन आहे तुझ्या डोक्यात? तेव्हा मात्र संजना अनिरुद्धला तो प्लॅन सांगत नाही. ती अनिरुद्धला फक्त इतकं म्हणते की तू माझं या प्लॅन मध्ये साथ देणार आहे की नाही? मी इथे आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करते, परंतु तू मला त्याच्यामध्ये साथ देणार आहेस की नाही? तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणतो की हो अगं, मी तुला साथ देईल, मी तुला पूर्णपणे समजून घेईल, तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त मला एक गोष्ट सांग की तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे नेमकं? तेव्हा मात्र संजना म्हणते की योग्य वेळ आल्यावरती मी तेही सांगेल, परंतु तुम्ही माझ्या सोबत या माझ्या
माझ्या प्लॅन मध्ये आहात की नाही, फक्त एवढं मला तुम्हाला सांगायचंय. तेव्हा मात्र अनिरुद्ध या गोष्टीसाठी होकार देतो. अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे, मला माहिती नाही, परंतु मी तुला एकच गोष्टीची ताकीद देतो, काहीही वाईट करायचं नाहीये आणि आपल्याला धोका होईल आणि ज्याने परत आपण जेलमध्ये जाऊ असं तर अजिबात वागायचं नाहीये. तेव्हा मात्र संजना म्हणते की आपण काहीच करणार नाही आहोत, आपण घरातच बसून राहणार आहोत. तेव्हा मात्र आता संजनाने तिच्या ओळखीच्या गुंडांना बोलवलेलं असतं. त्या गुंडांना ती सांगत असते की माझं एक काम आहे, फक्त आता हे काम मी सांगितले तुम्हाला, ही गोष्ट कधीच बाहेर येता कामा नये. सोबतच आता मी जो तुम्हाला काम सांगणार आहे तो पण तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे. तेव्हा मात्र ते गुंड या गोष्टीसाठी होकार देतात आणि ते म्हणत असतात की ठीक आहे मॅडम, आम्हाला फक्त आमचे पैसे हवेत, आम्हाला बाकी काही नको, आम्ही बरोबर तुम्ही सांगाल तसा प्लॅन करू. संजना आता त्या किडनॅपर्सशी बोलत असते, किडनॅपर्सला सांगत असते की कशा प्रकारे तुम्हाला किडनॅप करायचंय. त्या गुंडांना देखील पूर्णपणे ती सांगते. तेव्हा ते गुंड म्हणतात की ठीक आहे, आम्ही करू किडनॅप, परंतु प्लॅन काय आहे. तेव्हा संजना आता सगळा प्लॅन त्यांना समजावून सांगत असते. ती सांगते की तुम्हाला फक्त इतकंच टेन्शन घ्यायचंय की तुम्हाला आता मंदिरामध्ये यश आणि आरोही हे दोघं, हे या फोटोमध्ये जे दिसतात, या दोघांना तुम्हाला किडनॅप करायचंय आणि त्यांना एका अज्ञातस्थळी घेऊन तिथे जाऊन त्यांना कोंडून ठेवायचंय आणि मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला लपून ठेवायचंय. त्यासाठी तुम्हाला ही स्टाईल वापरायची आहे की त्यांना सगळ्यात पहिल्यांदा प्रसाद द्यायचा आहे आणि त्या प्रसादामध्ये गुंगीचं औषध असेल आणि मग ते जेव्हा त्यांना ते औषध चढेल त्यावेळेस मात्र त्या दोघांनाही उचलायचंय तुम्ही आणि अर्जंट मध्ये घेऊन तुम्ही त्यांना तिथून गायब करायचंय आणि किडनॅप करून घेऊन जायचंय आणि मी जेव्हा म्हणेल तेव्हा तुम्हाला एक घरी फोन करायचा आहे, बाकीचे तुम्हाला डिटेल्स मी नंतरून देते. असं म्हणतच आता संजना तिथून निघालेली असते. संजनाने आता हा मोठा भयंकर प्लॅनच बनवलेला असतो, ज्याच्यामध्ये आता आरोही आणि यश दोघेही फसणार असतात. परंतु तिने हे सर्व फक्त पैसे मिळवण्यासाठी केलेलं असतं. अरुंधतीकडून पैसा उकळण्याची तिची हाव आता काही सुटत नसते. तिने आता हा प्लॅनच बनवलेला असतो की आता काहीही करून आता आपल्याला अरुंधतीकडून पैसे उकळावेच लागणार असं तिने आता मनाशी ठरवलेलं असतं आणि ती अरुंधतीकडून बक्कळ पैसा उकळण्यासाठी आता संजना खूप काही प्रयत्न करत असते. संजनाने मात्र या प्लॅनची कल्पना अनिरुद्धला दिलेली नसते. तिने अपूर्ण माहिती ही अनिरुद्धला दिलेली असते, त्यामुळे अनिरुद्ध या गोष्टीला विरोध करू शकत नसतो. त्यामुळेच आता अनिरुद्धची मात्र पूर्णपणे संजनाला साथच असते. परंतु संजना नेमकं काय करणार आहे हे अनिरुद्धला माहित नसतं. आता संजना जेव्हा घरी येते तेव्हा मात्र सर्वजण घरामध्ये उदास बसलेले असतात. तेव्हाच मात्र आता संजना मुद्दाम नाटकं करायला लागते. मुद्दाम नाटकं करून ती गोड बोलायला लागते. तेव्हा मात्र संजना म्हणत असते, हे बघ अरुंधती, मी म्हणत होते तरी पण तू तिला पाठवलं. अगं इतके अपशकून झाले, काच फुटली, मी इतकी विनवणी करत होते, मी काय वाईट नव्हते बोलत ग, मला पण इतकी काळजी आहे ह्या आरोहीची. अगं 2 जीवांची आई होती ग, म्हणून मी काळजी करत होते. तेव्हा मात्र आता सर्व तिच्याकडे इग्नोर करत असतात. तेव्हा मात्र संजना म्हणते की तुम्ही मला इग्नोर कराल हो, परंतु माझा मुद्दा चुकीचा नव्हता, माझा मुद्दा तर बरोबरच होता. मी 2 वेळा तुम्हाला म्हणले होते की कशाला पाठवता, परंतु तुम्ही पाठवलं, तुम्ही ऐकलं नाही आणि तरी देखील मग आता असा अपघात झाला. म्हणजे बाहेर जायला काही अडचण नव्हती, परंतु इतकं अवघड होतं का, तिच्या मैत्रिणी देखील इथे येऊ शकत होत्या ना आणि काही प्रॉब्लेम नव्हता यायला पण, परंतु अनघाकडे गाडी देण्याची काही गरज होती. अनघा किती काही झालं तरी तिला गाडी काय व्यवस्थित चालवता येते का. तेव्हा मात्र आता संजना असं बोलत असते. तेव्हा मात्र संजना म्हणते की हे बघा, देवाला जाऊन तुम्ही नवस बोला, दोघेही चांगल्या प्रकारे देवाला जाऊन हात जोड संपूर्ण देवाची माफी मागा, जे काही चुकलं असेल, काही हे झालं असेल त्यासाठी आता माफ करायला लावा देवाला आणि देवाकडे जाऊन तुम्ही पूर्णपणे माफी मागा देवाची, मग तुम्हाला देव पावेल आणि पुन्हा एकदा घरामध्ये आनंदाचे क्षण येतील, नाहीतर हे काहीही होणार नाही. तेव्हा मात्र संजना एका मैत्रिणीसोबत झालेला कॉलची रेकॉर्डिंग ऐकत असते. तेव्हा तिने बरोबर तिच्या मैत्रिणीला सांगून ठेवलेलं असतं आणि त्याचा कॉल रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. तेव्हा सेम इन्सिडेंट त्या मैत्रिणीसोबत झालेला असतो संजनाच्या आणि मग ती मैत्रीण सांगू लागते की कशा प्रकारे आता तिला जेव्हा तिचं सुद्धा असं मिसकॅरेज झालेलं होतं, त्यानंतर ती जेव्हा देवाकडे दोघेही जोडीने गेल्या आणि त्यांनी दोघांनी फक्त दोघांनी जाऊन ते जेव्हा देवीला नवस केला तेव्हा मात्र त्यांना पुन्हा पुत्रप्राप्ती झाली आणि पुन्हा ते नव्याने व्यवस्थित संसार करू लागले. त्यावेळेस मात्र आता हे गोष्ट जेव्हा संजना सांगत असते तेव्हा कुणाचाच त्यावरती विश्वास नसतो. तेव्हा कांचनच आता या गोष्टीचा हट्ट धरते. कांचन म्हणत असते की तुम्ही दोघेही आता देवाला जा आणि देवाला हा नवस बोला. तेव्हा मात्र यश म्हणत असतो, आई अगं तुझं काय चाललंय. तेव्हा मात्र कांचन काय ऐकायला तयार नसते. कांचन म्हणत असते की आधीही माझं ऐकलं नाही म्हणून ही अवस्था झाली, आता तरी माझं ऐका. तेव्हा मात्र या सगळ्यांना ही गोष्ट आता संजना सांगते म्हणून विश्वास नसतो, परंतु आता कांचनचा हट्टापायी आता त्या दोघांना लगेचच तिकडे जाण्यासाठी निघावं लागतं. मग ते तिकडे निघालेले असतात. लगेचच संजनाने आता लगेचच त्या गुंडांना फोन करते आणि म्हणते की तुम्ही सावध राहा, यश आणि आरोही तिथे येत आहे, तुम्हाला सांगितलेलं
सांगितलेलं काम लक्षात आहे ना? तेव्हा ते गुंड म्हणतात, हो मॅडम, आमच्या लक्षात आहे, आम्ही बरोबर आमचं काम करतो, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा मात्र यश आरोही त्या मंदिरात आलेले असतात. दोघेही दर्शनास जातात, दर्शन घेतात. तेव्हा मात्र त्यांना देवाचा आशीर्वाद देखील मिळतो. डोक्यावरून एक फूल खाली पडतं आणि ते फूल आता यशने उचललेलं असतं. आता या दोघांवरती लक्ष ठेवण्यासाठी तिथं ते गुंड आलेले असतात. त्या गुंडांनी भाविकांचा ड्रेस घातलेला असतो, वेषांतर केलेलं असतं. वेषांतर करूनच आता ते यश आणि आरोहीला एक एक पेढा देतात आणि म्हणतात की प्रसादाचा पेढा आहे, कधी चुकू नये, खाल्ला पाहिजे. असं म्हणतच जेव्हा आता यश आणि आरोही ते पेढा खातात तेव्हा मात्र आता दोघेही पूर्णपणे अचानक डोक्याला हात लावत असतात. यश आरोही देवाचं दर्शन घेतात. माघारी फिरत असतानाच एक माणूस तिथे येतो आणि तो त्यांना पेढा देतो. दोघेही पेढे खातात, म्हणतात की देवाचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद घेऊनच जावायला पाहिजे आणि तुम्ही तो पेढा खाल्लाच पाहिजे. असं म्हणताच आता त्या दोघांनी तो पेढा खाल्लेला असतो. काही पावलं दूर चालल्यानंतर दोघांनाही चक्कर यायला लागते. लगेचच आता संजनाने पाठवलेले किडनॅपर्स तिथे येतात आणि ते लगेचच दोघांनाही उचलतात आणि ओमनीमध्ये गाडीमध्ये टाकून ते आता अज्ञातस्थळी त्यांना घेऊन जातात. तिथून आता संजनाला फोन आलेला असतो की आता तुमचं काम पूर्ण झालंय, आमच्या पैशांचा बंदोबस्त रेडी ठेवा. तेव्हा मात्र संजना म्हणते की काम पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही, तेव्हा काम पूर्ण करा. तेव्हा आता काम काय करायचंय ते मी सांगते. तुम्हाला या नंबरवरती फोन करायचा आहे आणि सांगायचंय की आमच्या ताब्यात आहेत तुमची दोन्ही मुलं. तेव्हा मात्र तुम्ही काय करायचं ते ठरवा. आम्हाला एकतर पैसे द्या, नाहीतर मग आम्हाला जे वाटेल ते आम्ही करू. आता त्या गुंडांनी यश आणि आरोहीला किडनॅप करून नेलेलं असतं आणि त्यांना आता पूर्णपणे त्यांच्या चेहऱ्यावरती पट्टी असते. तेव्हा ते यश म्हणत असतो की का बरं पकडले आम्हाला, काय केलंय आम्ही? तेव्हा मात्र आता ते गुंड काही सांगायला तयारच नसतात. ते आता संजनाला फोन लावतात आणि संजनाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आता त्या घरी फोन देखील केलेला असतो. त्यावरती आता अरुंधतीने तो फोन उचललेला असतो. अरुंधती विचारत असते की कोण बोलतोय? तेव्हा तो गुंड म्हणत असतो की तुमचा मुलगा आणि सून दोन्हीही माझ्या ताब्यात आहे. तुम्हाला जर त्यांना सोडवायचं असेल तर मी सांगतो तेवढी रक्कम घेऊन तुम्ही या ऍड्रेस वरती या. तेव्हा मात्र अरुंधतीच्या पायाखाली जमीनच हललेली असते. अरुंधती आता खूप टेन्शन मध्ये गेलेली असते. अरुंधती पूर्णपणे आता खचून गेलेली असते. तिच्या पायाखाली मातीच राहत नाही, तिचे पाय लटलट करायला लागतात. तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते की ठीक आहे, कुठे यायचंय? तेव्हा मात्र आता अरुंधतीला ऍड्रेस सांगितलेला असतो. आता त्या ऍड्रेस वरती अरुंधती पैसे घेऊन जाणार असते, परंतु ती पैसे घेऊन जाण्याआधीच आता हे सगळं नितीनला सांगते. नितीनने आणि अरुंधतीने दोघींनी आता पैसे कसे घेऊन जायचे याच्या बाबतीत सगळ्या काही साखळ्या जोडून ठेवलेल्या असतात. नितीनने देखील पोलिसांचा सापळा रचलेला असतो. आता मात्र इकडे या गोष्टीची भनक संजनाला नसते, कारण की घरामध्ये तर अरुंधती नॉर्मल असते. अरुंधती कधी कोणाशी बोललीये हे मात्र घरातल्या घरात सुद्धा अरुंधतीने कोणाला कळून दिलेलं नसतं. अरुंधती एकदम नॅचरल ऍक्टिंग करत असते, नॅचरली ती थकलेली असते. परंतु आता इकडे संजना आता पूर्णपणे बेदखल असते. तिला काहीही माहित नसतं. ती पूर्णपणे गाफील झालेली असते की संजनाला आता पैसे मिळणार, अरुंधती लगेचच पैसे आणून देणार. अरुंधती आता घरामध्ये सुद्धा सांगते की असं असं झालंय आणि आता आपल्याला पैसे द्यायचे आणि माझ्याकडे असलेले सगळे पैसे मी द्यायला तयार आहे, असं आता अरुंधतीने सांगितलेलं असतं. आणि त्याच गोष्टीसाठी अरुंधती देखील आता तयार झालेली असते. मग आता अरुंधती लगेचच ते पैसे देण्यासाठी निघालेली असते. तेव्हा तिच्या मागोमाग गुपचूपच नितीन आणि पोलिसांनी लक्ष ठेवलेलं असतं. आणि मात्र आता संजनाचे गुंड तिकडे आरोहीला खूप त्रास देत असतात, ते टॉर्चर करत असतात. यश म्हणत असतो की सोड तिला, हात नको लावू. आणि आता बिचारा यश हा पूर्णपणे हातबोल झालेला असतो. यश सुटण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो, परंतु तो काय सुटतोय? तो अजिबात काही सुटलेला नसतो. त्याला खूप जास्त आता वाईट वाटत असतं. आता संजनाचा प्लॅन हा एक्झिक्यूट झालेला असतो. तेव्हा आता त्या गुंडांना पैसे देण्यासाठी अरुंधती ही बाहेर पडलेली असते. दुसरीकडे यश आणि आरोहीला त्रास होतच असतो, परंतु ते आता तो त्रास सहन करत असतात. यश म्हणत असतो की तुम्ही थांबा, मला तुम्ही सोडा, मग मी एकेकाचा भेद बघतो, असं आता यश म्हणत असतो. परंतु त्याचा काही उपयोग नसतो. ते काय आता यशचं काही ऐकायला तयार नसतात. आता मात्र अरुंधतीने सांगितल्याप्रमाणे लगेचच पैसे आणलेले असतात. सांगितल्याप्रमाणे ती त्याच ऍड्रेसवरती ते पैसे घेऊन आलेली असते. तेव्हा संजनाने सांगितलेलं असतं की पैसे घ्यायचे आणि थेट तुम्ही या शहरातून बाहेर निघून जायचं, मग मी नंतरून पैसे तिकडे जाऊन कलेक्ट करेल, असं आता दोघांचं ठरलेलं असतं. परंतु आता जेव्हा ते पैसे घ्यायला जाते तेव्हा मात्र पोलिसांनी सापळा लावलेला असतो आणि त्या सापळ्यामध्ये नेमके ते चोर सापडतात आणि मग त्यांना आता यश आणि आरोहीला सोडावं लागतं. परंतु आता त्या गुंडांना मात्र पोलिसांनी चांगला चोप दिलेला असतो. आता हे नेमकं करून कोणी घेतलं आणि हे कसं काय झालं या गोष्टीचा मात्र पुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं असतं. आता मात्र यशला तर डाऊटच असतो की हे संजनानेच केलं असतात. आता फक्त त्याला पुरावा शोधायचा असतो आणि त्यानंतर मात्र आता चांगल्याच प्रकारे तो संजनाला गुंतवणार असतो, तो बदला घेणार असतो. त्याच्या बायकोवरती एवढी वाईट अवस्था असताना देखील संजनाने हा प्लॅन केला, त्याचं त्याला खूप वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.